नमस्कार. DS4 न्यूज येवलामध्ये स्वागत आहे. शिवसेना शिंदे गट येवला तालुक्याच्या वतीने संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्याबरोबरच SIR अभियानाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत पक्ष संघटना बळकट करणे, बूथनिहाय नियोजन, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका तसेच SIR मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला शिवसेना शिंदे गट नाशिक जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे, शिक्षक आमदार किशोर दराडे, नरेंद्र दराडे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, शाखा प्रमुख, महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. तसेच उपजिल्हा प्रमुख म्हणून कोणालाही आतापर्यंत अधिकृतपणे नियुक्त केले नसल्याची माहिती यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी प्रसारमाध्यमांना दिली. तरी सर्व शिवसेनेचे नगरसेवक आमचेच असल्याचे देखील यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले. DS4 न्यूज येवलासाठी दीपक सोनवणे, येवला. शिवसेनेचं संघटना बांधणी आणि मतदार यादी पुनर्वितरण काम चालू आहे. आमचे जे BLO ज्या नेमणूक आम्ही केलेले आहे, जे BLO आज वार्डात जाऊन गावात जाऊन जे काम करत आहे त्या ठिकाणी मतदारापासून किंवा त्याचं नाव त्या यादीत येण्यापासून कुणीही वंचित राहू नये या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आणि नियोजन केलं होतं. त्या संदर्भात सर्व पदाधिकारी आणि आमदार किशोर दराडे साहेब, आमदार नरेंद्र दराडे साहेब, तालुका प्रमुख पांडुरंग शेळके साहेब आणि आपले शहर प्रमुख विशाल परदेशी आणि सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जनतेत जाऊन जनतेचा विश्वास खऱ्या अर्थानं जसा ज्या पद्धतीनं या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माजी गुरुवर एकनाथराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा झंझावात उभ्या महाराष्ट्रात चाललेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये येवला विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही यापूर्वी संघटन मजबूत करण्यासाठी अनेक बैठका शिवसेनेचे संपर्क प्रमुख, राज्याचे सचिव आदरणीय भाऊसाहेब चौधरी साहेब आणि मागच्या कालखंडात आम्ही किशोर दराडे साहेब, नरेंद्र दराडे साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या. त्या संदर्भात BLAंच्या नेमणुका पण झालेल्या आहेत. मग BLO आणि BLA मिळून खऱ्या अर्थानं त्या यादीवर काम चालू आहे किंवा नाही, काही अडचणी येत आहेत. जर अडचणी येतात त्याच्या पद्धतीने त्याचा पश्चाताप बसून आणि त्या पद्धतीने त्या लोकांच्याकडनं ते काम पूर्ण करून घेतलं. यावर आम्ही महत्त्वाची बैठक आयोजन केलं होतं. त्या पद्धतीनं त्याच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आणि कामकाज चांगल्या पद्धतीने चालू आहे. नगरसेवक हे शिवसेनेसोबतच आहे, अतिशय ठामपणे अखंड तुम्ही बापून बघत असाल, अखंड महाराष्ट्रातून सर्व पक्षांमधून शिवसेनेमध्ये लोक येतात. त्यामुळे शिवसेनेतून दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि महत्त्वाचा विषय नगर रचना जे खातं आहे ते या राज्याचे यशस्वी उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे आहे. आणि शिंदे साहेब जनसामान्य कार्यकर्ता जरी गेला त्याला सुद्धा खाली हात कधी पाठवलेलं नाही. त्यामुळे आमच्या नगरसेवकांना विकासात, कारण आमच्यावर येवल्यातील ज्या मायबाप जनतेने विश्वास टाकलेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास टाकलेला आहे, धनुष्यबाणावर विश्वास टाकलेला आहे, दराडे साहेबांवर विश्वास टाकलेला आहे, शिवसेनेवर विश्वास टाकलेला आहे, तर त्या शिवसेनेच्या विश्वासाला पुढे आम्ही तडा जाऊ देणार नाही. ती नगरसेवक संपूर्ण आमच्यासोबतच आहे आणि उद्याही आमच्यासोबत राहतील. आमची महायुती आहे, महायुतीच्यामुळं ती लोक त्यांचं महायुतीच्यामुळं केले असतील, परंतु शिवसेना सोडून ते गेलेले नाही, जाणार पण नाही. कारण शिवसेना काही कमी पडू देतच नाही, देणार पण नाही. शिवसेनेमध्ये निश्चितपणानं त्यांचं काय असेल ते समाधान होईल. आदरणीय दराडे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुनश्च एकदा आम्ही सर्व नगरसेवकांची एक बैठक आयोजन करणार आहे. त्या ठिकाणी शिंदे साहेब सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील. कुठलाही नगरसेवक आमच्याकडून गेलेला नाही. माझा विषय पक्षाचा आणि पदाधिकाऱ्यांचा विषय चालला आहे की पदाधिकारी कुठेही गेले नाही, पदाधिकारी सर्व इथंच आहेत. आज आम्ही ते सगळे बोलवले होते. सर्वचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. जे अधिकृत सगळे जे पदाधिकारी आहेत पक्षाच्या ज्या काही पत्रावरती ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते सगळेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आज मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि त्यांना सोबत घेऊन तालुका प्रमुख या नात्यानं विशाल बोलणा या ठिकाणी सोबत घेऊन आणि शहरात आणि ग्रामीणमध्ये पक्षाचा धंदावत या ठिकाणी शिंदे साहेबांचं नाव मोठं करण्यासाठी आम्ही पुढच्या काळात काम करणार आहोत. मीडियाचं विश्वास आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून पत्रकार परिषद बरोबर पत्र पाहिजे. बरोबर ज्यावेळेस आम्हाला पत्रकार परिषद पुढे बोलवून आम्ही प्रत्येकाला पत्र तर विचारू शकतो. बरोबर आहे.
ज्या आम्ही तुम्हाला पत्र विचारतात त्यांनी पत्र तुम्ही तसं जाहीर करा की आमचे पदाधिकारी नाही केलंच ना. जिल्हा प्रमुख साहेबांनी या ठिकाणी स्पष्टपणे तुम्ही भाषेमध्ये त्यांची क्लिप बघा की त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पक्षाच्या अधिकृत जे काय आमचं बाळासाहेब भवन आहे आणि त्यामध्ये आमचे पक्षाचे सचिव आहे संजय मोरे साहेब त्यांची अधिकृतपणे सही असते. असं कुठल्याही पदाधिकाऱ्याचं एखादं पत्र असेल तर आपण निश्चितपणे त्याची बाजू शिवसेना म्हणून मांडली पाहिजे. परंतु असं कोणी जर नसेल तर माझी एक आपल्याला तालुका प्रमुख या नात्याने पक्षाचा प्रमुख या नात्याने माझी आपल्याला लोकप्रतिनिधी हा एक वेगळा विषय असतो आणि पदाधिकारी एक वेगळा विषय असतो. माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी पक्षाची अधिकृतपणे जर कोणी नसलं तर कोणी बाजू आपण या ठिकाणी मांडून घेऊ नये अशी आपल्याला कळकळीची या ठिकाणी विनंती आहे. आज जर तुम्ही या पक्षाचे पदाधिकारी आहेत पण घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आम्ही सांगितलं की आज आम्ही शिवसेनेसोबत आहोत, पण भविष्यामध्ये जर आम्हाला गरज पडली तर आम्ही त्या पक्षासोबत जाण्यासाठी सुद्धा तयार आहोत. तुम्ही इच्छुक कोणत्या आहोत पक्षात जाण्यासाठी राष्ट्रवादीसोबत. कोणत्या पक्षात जाऊ ना, महायुती आहे, राष्ट्रवादी जाऊ, भाजपात जाऊ, कुठे जाऊ, कोणाला आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो. पण जे ऑलरेडी आमचे जे पदाधिकारी ते आमच्या सोबतच आहेत आणि जर असे काही असेल तर त्यांनी राजीनामा देऊन जावा जे कोणी जाणार असेल. परंतु आणा सगळे पदाधिकारी या ठिकाणी बोलवले. ऑलरेडी कोणी गेलेलेच नाही तर राजीनाम्याचा किंवा कोणी गेल्याची बातमी आपण करू पण नाही. माझी एक विनंती आहे. नाही, मुळामध्ये ते गेले केव्हा समजलं असतं. त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असतं तर गेले समजलं असतं. त्यांनी राजीनामा दिला नाही त्याच्यामुळे आमच्या पक्षात असंच म्हणणार ना आम्ही त्याला. त्यांनी पत्रकार परिषद तुमच्यावर काही नाराज नाराज व्यक्त करायला त्यांना काही मुद्दे नसल्यानंतर नाराज व्यक्त करणं ते चुकीचं आहे ना. त्याला काहीतरी मुद्दे असले पाहिजे नाराज व्यक्त करण्यासाठी. आणि का नाराज व्यक्त केली सगळ्या येवला तालुक्याला शहराला माहिती आहे ना, ते सांगण्याची काही गरज नाही. मेन मुद्दे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही आता निधी आणून शिंदे साहेबांच्या नगर विकास खात्या माध्यमातून निधी आणून काम करा पण तेच त्या नगरसेवकांना करा. असं काही नसतं ना. हा निधी येत असतो पर्सनल किशोर दराडेच्या नावाने का कोणाच्या नावाने येत नाही, तर गावासाठी येत असतो आणि त्या गावाचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार त्याच्यावर असतो. पुढील काळात तुम्ही एक आंदोलन आता करणार असं जाहीर केलं नाही की एका येणाऱ्या काळात तहसील असेल शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल शिक्षकांच्या बाबतीत तुम्ही आंदोलन करतात. आता एवढ्यात काही मोठं आंदोलन उभं करण्याची तयारी आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. जे आमच्या कार्यकर्त्यांचे काम होत नसतील, ज्यांच्यावर अन्याय होत असतील, त्यांच्या समस्या असतील. इथं तुम्ही बघताय मागची विधानसभा झाल्यापासून प्रत्येक किती ग्रामपंचायतला तुम्ही वेटीस धरले, किती सर्वसामान्य माणसाला वेटीस धरलेले आणि त्यांना त्रास होतोय, त्यांच्या वेदना आमच्याजवळ जातात. म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक महिन्याच्या वेळेस आम्ही तहसीलदार कार्यालयाच्या तिथं एक सामुदायिक मीटिंग घेणार आहे. आमच्या ज्या लोकांच्या समस्या ग्रामीण भागातल्या समस्या असतील, ग्रामपंचायतच्या असतील, त्यामध्ये काही लोकांच्या सोसायटीच्या समस्या असतील, काही तहसीलदारकडे समस्या असतील, काही पोलीस स्टेशनची समस्या असतील, कॉमन ज्या ज्या लोकांचे कामं झाले नसेल त्या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही सर्व अधिकारी एकत्र बोलवणार आणि त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवणार. आत्ताच आमचे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके बोललेच, जे पक्षासोबत त्यांनी प्रामाणिक काम केलं तर पक्षासोबत आम्ही त्यांचं स्वागतच करतो. पक्षाविरोधात काम केलं तर आम्ही त्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहू. ठामपणे उभे राहू म्हणजे नेमकं काय कारवाई करणार आहे का? विरोधात नाही, विरोध म्हणजे काय ते काय कारवाई करणार नाही? पक्षाची कारवाई करू ना आम्ही. पक्षाच्या विरोधात गेलो शिवसेना स्टँड उत्तर त्याला बी देऊ. एवढं सगळं अनेक आता तुम्ही एक बघितलं समाजसेवा आंदोलनाची घोषणा आम्ही आता सेवाला जबाब विचारू ना, तर तुम्ही का काम करत नाही? तुम्ही असे कोणत्या व्यस्त आहे? तुम्ही जिथं पब्लिक बोलवली का अशा अशा वार्डात अशा अशी समस्या आहेत तिथं सीओने जायलाच पाहिजे. सीओने जाऊ शकत आम्ही ते तिथं जाऊ दे. जे असं जे चुकीचं काम त्या वार्डात होत असताना आम्ही तिथली जनता घेऊन सीओला जाब विचारू. बरं, भुयारी गटाराच्या माध्यमातून सर्व येवले शहरातील सगळे रस्ते खोदण्यात आले आणि त्यामुळे अनेक ठिकाणी जे पिण्याची पाईपलाईन आहे ती डॅमेज झालेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण शहराला दूषित पाणी पुरवठा होतो. पण यामुळे तुम्ही जे आहे गप्प बसण्याची आम्ही भूमिका काय घेतली? सगळ्यात पहिले आम्ही तो मुद्दा उचलला होता भोयरी गटरीचा. भोयरी गटरीला व्यवस्थित काम करत असताना आम्ही परत अवलंबन करून त्यांच्या विरोधात आम्ही ठामपणे गेलो. चांगलं काम करून घेऊ आम्ही भोयरी गटवाल्याकडून जो बी ठेकेदार असेल तो. आगामी काळात काही नवीन पक्षप्रवेश किंवा नवीन आता पक्षप्रवेश होणार आमचे आज उपजिल्हा प्रमुख पदाचं उपजिल्हा प्रमुख पदाचं काय? ज्यांच्याकडे जे पत्र असेल उपजिल्हा प्रमुखचं त्यांनी ते दाखवून घोषित करावे. आम्ही आहे या पदावर. ज्याच्याकडे असेल तर ते शांतता घ्यावी. हे पक्षाचं वर्तुळच आदेश तसं ना, ज्याला पक्षाचं पत्र असेल ते पत्र दाखवे. जावळसाहेब, तुमची युवासेना उपशहर प्रमुखपदी नुकतीच निवड झाली. आता आगामी काळात तुम्ही काय काय कामं करणार? तशी
आमचे गुरु तसे आमचे साहेब ते आम्ही त्यांनी जबाबदारी दिलेली आमच्यावर ते आम्ही पार पाडणार आणि चांगलेच कामं करणार का बरं इथपर्यंत आम्ही दरवेळेस साहेबसोबत इथं आहे त्यांनी आम्हाला चांगलं शिकवलेलं आहे चांगले कामं करावं प्रत्येक गोष्टी चांगली करावं ज्यांनी आमच्या पक्षासोबत गद्दारी केली शिवसेना पक्षासोबत आम्हाला त्यांना एकच सांगायचं आहे की त्यांनी राजीनामा द्यावा आणि जर त्यांना वाटत असेल का बाबा दादागिरी भाईगिरी हे एवढ्या तालुक्यात चालणार नाही तर आम्ही त्यांना शिवसेना पॅटर्नमध्ये आम्ही त्यांना जबाब देऊ. आता भाऊंनी सांगितलं की काय उद्या येणार का आंदोलन कधी पण तयार येवला शहराची समस्या हो. बरं एक तुमच्यावरती युवक म्हणून जबाबदारी दिलेली आहे शहराची युवकांसाठी तुम्ही काय काम करणार? चांगलेच कामं करणार ज्यांची काही प्रश्न असू द्या काही असू द्या काही विषय असू द्या सगळं काही करणार आमच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने. मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या.